नमस्कार. मी डॉक्टर श्यामला कारखानीस. शास्त्रीय संगीताशी संबंधित असलेल्या काही विषयांवर मी व्हिडिओ करतेय. माझे विचार मांडतेय. सध्या चालू असलेला विषय म्हणजे बंदिशीतून भेटणारा श्रीकृष्ण आणि रागभाव. बंदिशींमधून अनेक रूपांनी श्रीकृष्ण भेटत असतो आपल्याला, आणि खूप बंदिशी श्रीकृष्णाविषयीच्या आहेत, आणि तो येतो तो रागभाव घेऊन येतो त्यावेळेचा, त्या रागाचा. याचे आता 2 भाग झालेत, हा तिसरा. पहिल्या भागामध्ये आपण श्रीकृष्णाचं बालरूप बघितलं, त्याविषयीच्या बंदिशी बघितल्या. दुसऱ्या भागामध्ये बासरी वाजवणारा श्रीकृष्ण आणि नटखट कान्हा हा बघितला. आता या भागामध्ये होरी खेळणारा आणि रास खेळणारा श्रीकृष्ण आपल्याला बघायचा आहे. होरी आणि रास हे श्रीकृष्णाबरोबर खेळणं ही गोपींसाठी एक मोठी पर्वणी असते. त्या खुश असतात, उत्सुक असतात अतिशय. त्यामुळे याविषयीच्या बंदिशी अनेक आहेत. आता हीच एक होरीची पारंपरिक बंदिश बघा, काफी मधली. आज खेलो श्याम संग होरी, पिचकारी रंग भरी केसर की. पिचकारी रंग खेळण्यासाठी पिचकारी केशरी रंगाने भरून ठेवली आहे. त्या गोपी एकमेकींना म्हणतायत की आता श्याम बरोबर, कन्हैया बरोबर होरी खेळायची, चला लवकर. आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग होरी, पिचकारी रंग भरी केसर की, आज खेलो श्याम संग होरी. इथे आता काफीचा जो विशिष्ट स्वरसमूह आहे, स्वर लगाव आहे, धम प ग रे ग सा सा रे ग म प, तो, आणि प वरची जी सम आहे, होरी हो वरची, त्याच्यामुळे अतिशय सौंदर्य निर्माण झालेलं आहे. आणि खरंच होळी खेळायला आता सगळ्यात तयार आहेत हे आपल्याला दिसतं. आता ह्या गोपींची ही गंमत बघा. श्रीकृष्णाबरोबर खेळायची तर आहे होरी, पण तो जेव्हा रंग उडवायला येतो तेव्हा त्याला रोखायचं, येऊ द्यायचं नाही. हे सगळं लटकं लटकं असतं बरं का, खरं खरं नसतं. तो यावा असं वाटतं, पण ते दाखवायचं तर नसतं. त्यामुळे मग त्याला रोखतात, येऊ नको म्हणतात. तशी ही भैरवीतली बंदिश आहे. डारो ना डारो, मोपे रंग सुनो सुनो, कुंवर कन्हैया पन घटपे आया ना करो. डारो ना डारो, मोपे रंग सुनो सुनो, डारो ना डारो, मोपे रंग सुनो सुनो, कुंवर कन्हाई पन घट पे आया ना करो. डारो ना डारो, मोपे रंग सुनो सुनो. इथे आता डारो शब्दाची, सुनो शब्दाची ही पुनरुक्ती झाली आहे ना, त्यामुळे अगदी त्यांची आळवणी चालली आहे कृष्णाशी, असं आपल्याला दिसतं. भैरवी हे तसे आर्त स्वर असतात भैरवीचे, आणि त्यामुळे या विनवणीतली आर्तता ही आणखीनच वाढली आहे. आता त्याची जी रास लीले संबंधी ज्या बंदिशी आहेत त्याही बऱ्याच आहेत. त्यातली आता मी एक माझी स्वरचित बंदिश सांगते. हिंडोल रागातली आहे. रास रचाए कान्हा केसन, राधा राणी खोये तन मन. सगळ्या आता रास खेळायला इतक्या उत्सुक झाल्या आहेत गोपी, आणि राधा तर काय, ती तन मन धन विसरून गेलेली आहे. तर अशी ती रास रचाए कान्हा केसन, रास रचाए कान्हा केसन, राधा रानी खोए तन मन, रास रचाए. इथे आता हिंडोल हा
उत्तरांग प्रधान राग आहे, त्यामुळे त्याची सुरुवात ही वरच्या षड्जापासून केलेली आहे. आणि मध्यम आणि खालचा षड्ज यांचं जे मींड आहे, त्यामुळे ती एक गोडी त्याला, त्या स्वरांना आणि त्या एकूण प्रसंगाला मिळते. सगळ्या उत्सुक झालेल्या आहेत आणि आता चला रास खेळायला असं सांगून एकमेकींना बोलवत आहेत. श्रीकृष्णाविषयी मधुरा भक्ती ही सगळ्या गोपींच्या मनात आहे. राधाच्या तर आणखीनच. ही मधुरा भक्ती, भक्तीचाच प्रकार आहे हा. मधुरा भक्ती ही बऱ्याचशा बंदिशींमध्ये दिसते आपल्याला. प्रेम आणि भक्ती असं दोन्ही त्यात असतं. याविषयीची एक बंदिश माझ्या गुरु डॉक्टर माधुरीताई डोंगरे यांची आहे, ती सांगते. लगन तोसे लाग रही, सुंदर श्याम बनवारी. बनवारी म्हणजे कृष्ण. लगन तोसे लाग रही, लगन तोसे लाग रही, सुंदर श्याम बनवारी. लगन तोसे लाग रही. इथे आता तीव्र मध्यमावर जी सम घेतली लाग रही, त्याच्यामुळे ती लगन, ती आस अगदी फार प्रकर्षाने जाणवते. सगळ्यांची अतिशय भक्ती आणि प्रेम आहे श्रीकृष्णावर, सगळ्या गोपींची आणि राधेची तर आहेच. हीच याच विषयीची माझी एक स्वरचित बागेश्रीतली बंदिश आहे. राधा बावरी बावरी, सुधबुध तनकी कैसी बिसारी. ती इतकी बावरी झाली आहे की ती तना मनाची शुद्ध नाही तिला कसली. वेडी झाली ती श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये, प्रेमामध्ये. राधा बावरी बावरी, राधा बावरी बावरी, सुधबुध तनकी कैसी बिसारी, सुधबुध तनकी कैसी बिसारी. राधा बावरी बावरी. इथे ह्या बावरी शब्दाचा पुनरुक्ती आणि रीचा अनुप्रास या सगळ्यामुळे तिचं बावरेपण अधिकच खुलतं त्या राधेचं. बागेश्री आधी गोड आहे, त्याचे स्वर हे फार गोड आहेत आणि त्याच्यामुळे तिचं बावरेपण हे आणखीनच आपल्याला लक्षात येतं प्रकर्षाने. तर अशी ही मधुरा भक्तीची एक दोन बंदिशी सांगितल्या. आता श्रीकृष्णाची आणखी काही रूपं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.